नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील पहिली 2 प्रकरणे आपण अभ्यासलेली आहेत आणि सध्या शासनानं आपला 25 ते 30% सिलेबस कमी करण्याची जी परिपत्रक आणलेले आहेत त्याच्यामध्ये OCMचा आपला असा कंप्लीट टॉपिक कोणता ड्रॉप केलेला नाही, तर टॉपिकमधील काही पॉईंट्स आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी डिलीट केले आहेत, ड्रॉप केलेले आहेत. तर आता पहिली जी 2 प्रकरणं झाली आपली त्यातली व्यवस्थापनाची तत्त्वे आणि व्यवस्थापनाची कार्ये. तर ह्या व्यवस्थापनाची कार्ये ह्या दुसऱ्या प्रकरणातली कोणताही पार्ट कट केलेला नाही, सगळा पार्ट आहे तसा घ्यायचा आहे. पण आता व्यवस्थापनाची तत्त्वे यातील काही पार्ट कट केलेला आहे. त्या भागावरती आपले कॉलेज इंटरनल परीक्षा असतील किंवा बोर्डाची परीक्षा असेल त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. तर ते कोणते पॉईंट आहेत ते बघा. पहिल्या प्रकरणामध्ये पेज नंबर 3वर आपल्याला दिलेलं आहे व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. बघा, हे व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व ह्याच्यामध्ये आपण पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. तर हा पार्ट इथं आपला कट झाला आहे. बघा, हे व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व, हे पहिलं पान आणि इकडं हे व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व. एकूण आपले 7 पॉईंट होते, तर हा भाग काय झाला आहे, कट झालेला आहे. व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व तुम्ही प्रश्न लिहिले असतील, मी सांगितलं तुम्हाला पाठीमागं जो स्वाध्याय दिला आहे त्याचे प्रश्न तुम्हाला लिहायला सांगितले होते, तर तिथं प्रश्न लिहिले असतील त्या ठिकाणी तुम्ही असं गुणिले चिन्ह प्रश्नाच्या ठिकाणी करून ठेवा. तो भाग अभ्यासायचा आपल्याला नाही. हा एक पॉईंट झाला. मग व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व पेज नंबर 3 आणि 4वर पुस्तकात दिलेला आहे. त्यानंतर याच टॉपिकमधील पेज नंबर 10 व्यवस्थापन शास्त्राची तंत्रे हा पण पार्ट या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे. हे 10 आणि 11 पेज, 10, 11 आणि 12 पेजवरती आहे. बघा, हे 10, 11 पेज झालं आणि 12 पेजवरती इथंपर्यंत प्रेरणा मिळते इथंपर्यंतचा पार्ट आहे तो कट झालेला आहे. म्हणजे लक्षात आलं, पहिल्या प्रकरणामधले व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व आणि शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे हे 2 पॉईंट आपले कट झालेले आहेत. आणि दुसऱ्या प्रकरणामधलं काय सांगितलं मी, काहीही पार्ट कट झालेला नाही. व्यवस्थापनाची कार्ये हा टॉपिक पूर्ण आहे तसा सगळा अभ्यासायचा आहे, त्यातला कोणताही पार्ट कट करायचा नाही. आता यानंतर तिसरं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास. ते थोडंसं मी पाठीमागे ठेवते आणि आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. चौथं प्रकरण आपलं व्यवसाय सेवा हे आहे. मग त्याच्यात काय काय आपल्याला अभ्यासायचं आहे, तर प्रस्तावना म्हणजे व्यवसाय सेवा म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि व्यवसाय सेवेची किंवा सेवांची वैशिष्ट्ये हा भाग या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर मग त्या सेवामध्ये कोणकोणत्या, तर बँकिंग, विमा, वाहतूक, गोदाम आणि संप्रेषण ह्या वेगवेगळ्या सेवा होत्या. पण आताच्या ह्याच्यामध्ये ह्यातल्या काही सेवा त्यांनी कट केलेल्या आहेत. ही वाहतूक ही सेवा काय केली या ठिकाणी कट केलेली आहे आणि संप्रेषण ही पण सेवा या ठिकाणी कट केलेली आहे. ह्या 2 पार्टवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार नाही. म्हणजे आपल्याला फक्त आता सेवा राहिल्या 3, बँकिंग, विमा आणि गोदाम. मग बँका म्हणजे काय, त्याचा अर्थ, बँकांचे प्रकार, त्या व्यावसायिक बँकांची कार्ये आणि बँकिंग सेवा कशी असते ते अभ्यास करायचा आहे. विम्यामध्ये विम्याचा अर्थ, विम्याची वेगवेगळी असणारी तत्त्व, त्याचे विम्याचे प्रकार, मग अग्निविमा, सागरी विमा, जीवन विमा ही विम्याचे वेगवेगळे प्रकार याचा अभ्यास करायचा आहे. आणि गोदामामध्ये त्याचा अर्थ, गोदामाची कार्य आणि गोदामाचं प्रकार आणि शेवटी तुलनात्मक अभ्यास एवढा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर यातला कट कोणता पार्ट झाला, वाहतूक सेवा आणि संप्रेषण सेवा ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपली
कट झालेली आहे. तर आता सेवेमध्ये प्रस्तावनेला काय सांगितले बघा. सेवा अदृश्य आहेत आणि ग्राहकांसाठी सह उत्पादित आहेत. सेवा निसर्गतः अदृश्य असतात. त्या उत्पादित, वाहतूक किंवा साठवल्या जात नाहीत. म्हणजे सेवा ही अदृश्य आहे. आता वस्तू आणि सेवा याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. आपण पेन खरेदी केला, पुस्तक खरेदी केलं, एखादा खडू खरेदी केला, एखादा डबा खरेदी केला, एखादं भांडं खरेदी केलं, तर ती वस्तू आपल्याला डोळ्यानं दिसत असते. पण जेव्हा आपण सेवा खरेदी करतो तेव्हा सेवा ही आपल्याला डायरेक्ट अशी डोळ्यानं दिसत नाही. म्हणून काय म्हणले, सेवा ही अदृश्य आहे. आपण वकिलांच्याकडे जातो आणि एखाद्या समस्या आपली असेल त्याविषयी सल्ला मागतो. मग त्यांनी दिलेला सल्ला ही आपली काय आहे, तर सेवा आहे. ती डोळ्यानं दिसली का आपल्याला? त्यांनी सल्ला दिला, मग हा आता हे पिशवीवर सल्ला दिला, 1 किलो सल्ला दिला, आपण असं सांगू शकतो का, मोजू शकतो का, त्याला स्पर्श करू शकतो का, तर नाही. म्हणून सेवा ही काय आहे, तर अदृश्य आहे आणि ती ग्राहकांच्यासाठी उत्पादित केलेली असते. सेवा निसर्गतः अदृश्य असतात. आत्ता सांगितलं मी, ते आपल्याला डोळ्यानं दिसू शकत नाही. ती साठवली जाऊ शकत नाही किंवा तिची वाहतूक केली जाऊ शकत नाही. उत्पादित होते कोणासाठी, ग्राहकांच्यासाठी, आणि तिचं वाहतूक आणि साठवणूक ही केली जाऊ शकत नाही. आता साठवणूक करायची किंवा वाहतूक करायची, तर यासाठी आपल्याला आत्ता सध्याचं कोरोनाची स्थिती आपल्याला माहीत आहे. आता काही ह्याच्यामध्ये बस सेवा चालू केल्या होत्या, बरोबर. मग आता त्या बसमधनं काय ठराविक 1-2-4च माणसं असायची, काही वेळेला बस पूर्णपणे रिकामी असायची. मग आता आपल्या ज्या वेळेला कॉलेज चालू असतं, शाळा चालू असते, सगळं रेग्युलर रुटीन सुरू असतं, त्यावेळेला आपल्याला बसमध्ये काय असते, गर्दी असते. मग आपण असं म्हटलं की नाही, आता ह्या बसमधल्या ज्या सीट रिकाम्या आहेत ह्या साठवून ठेवूया आणि कॉलेज चालू झालं की आपल्याला गर्दी असते त्यावेळेला वापरूया. असं होतं का? नाही. म्हणजे त्याचं साठवणूक करता येत नाही. किंवा आता इथं आपल्याकडे बसेस रिकाम्या आहेत आणि मुंबईमध्ये गर्दी फार आहे, आपण म्हणतो का काय नाही, इथल्या सीट आपण घेऊन जाऊया मुंबईला आणि तिथल्या लोकांना त्या देऊया वापरायसाठी. असं होत नाही. म्हणजे सेवा ह्या वाहतूक किंवा सेवांची वाहतूक केली जात नाही किंवा त्या सेवा ह्या साठवल्या जात नाहीत. सेवा भविष्यातील वापरासाठी संग्रहित केल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून त्या एकाच वेळी उत्पादित होतात आणि त्याच वेळी उपभोगल्या म्हणजेच वापरल्या जातात. म्हणजे सेवा आपल्याला आत्ता जी सेवा दिली, आत्ता जो सल्ला मिळाला आहे तो आपण भविष्यात वापरू आणि त्याचा उपभोग घेऊ, असं त्याचं होत नाही. आता फॉर एक्झाम्पल, आता 12वीचा अभ्यास करताना तुम्हाला शिक्षकांनी सल्ला दिला की तुम्ही या पद्धतीनं अभ्यास करा, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत, ह्याचा अभ्यास करा, या पद्धतीनं अभ्यास करा, ह्या भागावरती भर द्या, असे सगळे सल्ले तुम्हाला शिक्षकांनी दिले. एवढे प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व करा. आणि तुम्ही काय म्हटलं की नाही, मी हा सल्ल्याचा भाग आत्ता वापरणार नाही, पुढच्या वर्षी त्याचा अवलंब करू. पुढच्या वर्षी त्या सेवा तुम्हाला उपयोगी पडतील का, तर नाही. त्यावेळेला तुम्हाला वेगळ्या सेवांची गरज असते, वेगळ्या पद्धतीची अभ्यासाची त्या ठिकाणी गरज असलेली दिसून येते. म्हणजेच काय, तर जो काही सेवा आहेत, आता फॉर एक्झाम्पल इथं आपण काय म्हणलं, शिक्षकांनी दिलेला सल्ला हा आपण संग्रहित करू शकलो का, तर नाही. म्हणून सेवाचा संग्रह केला जाऊ शकत नाही. त्या ज्या वेळेला उत्पादित होतात त्याच वेळेला त्या वापराव्या लागत असतात. व्यवसाय सेवा ही अशी सेवा आहे जी यशस्वीपणे व्यवसाय चालवण्यास मदत करते. व्यवसाय जर योग्य प्रकारे चालवायचा असेल तर सेवा ही त्या ठिकाणी गरजेची आहे. ती निसर्गतः कशी आहे, अदृश्य आहे, वेगवेगळ्या स्वरूपात आहे, भिन्न आहे, अविभाज्य, वेगळी करता येत नाही, विसंगत आहे आणि नाशवंत आहे. ती जर नाही वापरली तर त्यावेळेला तिचा नाश होतो आणि ग्राहकांच्या सहभागाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. नाशवंत आहे, बस सेवा मगाशी सांगितलं आपण, जर नाही वापरलं, विमान घेतलं, विमानामधल्या काही सीट्स रिकाम्या आहेत आणि ते विमान गेलं निघून, तर ती पुन्हा सीट्सचा वापर आपल्याला करता येतोय का, तर नाही. म्हणजे ते काय झाल्या, नाशवंत झाल्या. मग त्या ठिकाणी कोणाची, ग्राहकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. म्हणजे ज्या काही रिकाम्या सीट आहेत त्या ठिकाणी पॅसेंजर असणं हे गरजेचं आहे. म्हणजेच ग्राहकांचा सहभाग त्या ठिकाणी आवश्यक असतो. आता अर्थामध्ये काय दिले, कधी कधी सेवा ओळखणे अवघड असते कारण त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असतात. काही वेळेला आपल्याला ही सेवा आहे हेच ओळखता येत नाही, कारण का ती त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असते. आता याचं बेस्ट उदाहरण आपल्याला देता येईल. एखादं हॉटेल आहे, आपण सगळेच हॉटेलमध्ये जातो, बरोबर आहे.
मग आपण समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, फर्स्ट टाईम गेलो, आपण तिथलं जेवण जेवलो किंवा तिथला एखादा पदार्थ खाल्ला, त्या पदार्थाची चव ही आपल्याला खूप आवडली. बघा, पदार्थाची चव आहे ती आपल्याला खूप आवडलेली आहे आणि नंतर आपण तिथं छान तो पदार्थ मिळतो म्हणून थोड्या दिवसांनी आपण पुन्हा तिथं गेलो, तर आपल्याला असं जाणवलं की त्यावेळेला जसा पदार्थ छान टेस्टी लागला होता तसा आता काही लागत नाही. बरोबर, म्हणजे ही जी चव आहे किंवा ती आपल्याला जे मिळालेलं सॅटिस्फॅक्शन आहे, ही त्या ठिकाणची काय आहे तर सेवा आहे. मग ते आपल्याला ओळखता आली का तर नाही. आपण काय म्हटलं फक्त हां छान आहे, पण ते छान म्हणजे काय तर तिथं दिलेली ती एक प्रकारची सेवा होती आपल्याला, पण ती आपल्याला काही वेळेला ओळखणं हे अवघड असतं, कारण ती त्या वस्तूशी संबंधित आहे, त्या पदार्थाशी ती संबंधित आहे. सेवा विकल्या जातात तेव्हा ताबा किंवा मालकी हक्काचे कोणतेही हस्तांतरण होत नाही. म्हणजे सेवा ज्या वेळेला देतात त्यावेळेला त्याचं मालकी हक्क किंवा त्याचा ताबा आहे तो हस्तांतरण होत नाही. एखाद्या हॉटेलमध्ये आपण राहायला गेलो आणि हॉटेलमध्ये काय केलं, आपण राहतोय, मग तिथं काय करतो, आपण त्याचं भाडं देतो. बरोबर, मग भाडं जेव्हा आपण देतो तेव्हा 3 दिवस 4 दिवस 5 दिवस जेवढे दिवस आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी राहणार आपण. पण त्याचं मग आपण मालकी हक्क म्हणतो का, आपण रेंटवर तिथं त्या हॉटेलमध्ये राहतोय, मग आपण म्हणतो का हे हॉटेल माझंच आहे, ही रूम माझ्याच नावावर आहे, असं म्हणतो का तर नाही. म्हणजे त्याचा मालकी हक्क कोणत्याही प्रकारे हस्तांतर होत नाही आणि त्या संग्रहित किंवा वाहतूक केल्या जाऊ शकत नाहीत. मग मी उदाहरण दिलं बस सेवेचं, ते आपण साठवून ठेवू शकत नाही किंवा मुंबईला जास्त ही गरज आहे म्हणून तिकडं पाठवू शकत नाही. म्हणजे संग्रहित पण करू शकत नाही आणि त्याची वाहतूक पण करू शकत नाही. सेवा त्वरित नाशवंत असतात आणि म्हणूनच त्या एकाच वेळी उत्पादन आणि उपभोगल्या जातात. त्या नाशवंत आहेत, पुन्हा त्याचा वापर आपल्याला करता येत नाही, म्हणून ज्या वेळेला त्या उत्पादित होतात त्याच वेळेला त्याचा वापर आपण केला पाहिजे. आता व्याख्या काय सांगितले बघा, फिलिप कोटलर काय म्हणतात, सेवा ही अशी कार्यक्षमता असते जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो. सेवा ही काय तर एक पक्ष दुसऱ्या पक्षाला, सेवा ही अशी कार्यक्षमता आहे, चांगला पॉईंट आहे, जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो. एकाकडून दुसऱ्याला, लॉयरकडून कस्टमरला सल्ला मिळाला, डॉक्टरकडून पेशंटला सल्ला मिळाला, म्हणजे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडं ती सेवा जाते. जी मूलतः अदृश्य असते, ती दिसू शकत नाही आणि परिणामी कोणत्याही गोष्टीची मालकी नसते. म्हणजे सेवेमध्ये मालकी हक्क हा असत नाही. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. भौतिक उत्पादन म्हणजे थोडक्यात मगाशी आपण हॉटेलचं उदाहरण घेतलं, म्हणजे हॉटेलमध्ये जे टेस्ट होती ती त्या पदार्थांशी निगडीत होती, पण प्रत्येक वेळेलाच ते त्याच्याशी निगडीतच असेल असं नाही, असं फिलिप कोटलर यांनी म्हटलेलं आहे. तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्या मते काय, विक्री किंवा वस्तूंच्या विक्री संदर्भात देण्यात येणारी कृती, फायदे किंवा समाधान. म्हणजे विक्री, एखादी वस्तूची आपण विक्री केली किंवा वस्तूच्या विक्री संदर्भात, विक्री करणार आहे त्याच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती किंवा फायदा किंवा समाधान. मग अशा आपण डिशचं उदाहरण घेतलं, त्या डिशच्या संदर्भात समाधान आपल्याला मिळालं, छान टेस्ट आहे, हे काय झालं आपलं त्या ठिकाणी समाधान झालं. म्हणजे जिथं आपण काय अभ्यासलं, सेवा ही अदृश्य असते, तिचं साठवणूक केली जाऊ शकत नाही, तिची वाहतूक केली जाऊ शकत नाही, ती वस्तूशी निगडीत असेल किंवा असणार पण नाही, असं त्याचा आपण अर्थ आणि त्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.